स्टुडंट्स, शिवराज प्रतिष्ठान संचलित माजलगाव ध्येय करिअर अकॅडमी मंजर रोड माजलगाव. मी रोहिणी मुळक. आय हॅव कम्प्लीटेड MSc मॅथ्स. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून आमच्या क्लासेसचे संचालक माननीय सर्वदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऑनलाईन पद्धतीने क्लासेस ओपन केलेले आहेत. तर आपल्याच माजलगावातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या PI माननीय माने मॅडम तसेच गट शिक्षणाधिकारी माननीय बेडेस्कर साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. शासनाचे सर्व निर्बंध पाळून आम्ही आमच्या क्लासेसमध्ये सॅनिटायझर मशीन, टेम्परेचर मशीन तसेच मास्क या सर्व गोष्टींचा वापर करून आम्ही आमचे ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. तरी विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा. आज आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स 10वीच्या क्लासेसवर मी आज लेक्चर देते. तर फर्स्ट टॉपिक जो आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा आपण चॅप्टर आज पाहणार आहोत. तर याच्या आधी तुम्हाला सर्व बेसिक कन्सेप्ट माहित असायला पाहिजेत. 9च्या क्लासेसमध्ये तुम्ही लिनियर इक्वेशन म्हणजे काय पाहिलेलं आहे, पण तिथे 1 व्हेरिएबल मध्ये होतं, इथे आहे आपल्याला 2 व्हेरिएबल्स मध्ये पाहायचंय. तर लिनियर इक्वेशन आता तुम्ही म्हणाल की सेमी इंग्लिश मध्ये शिकवता, इंग्लिश मध्ये का नाही शिकवत? ऍटलीस्ट थोडंसं आजकाल जवळपास विद्यार्थ्यांना मराठी मीडियम मध्ये संपूर्ण समजतं. त्यामुळे मी इथे जे फक्त इंग्लिश मध्ये जे वर्ड आहेत त्याचं तुम्हाला थोडंसं मिनिंग सांगेल फक्त. तरी पण तुम्हाला त्यामधून कळून जाईल की नेमकं मला सांगायचं काय. तर फर्स्ट जो टॉपिक आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. आता नावामध्येच त्याच्यामध्ये आहे लिनियर म्हणजे काय तुम्हाला पण माहिती आहे. इक्वेशन्स काय असतं, परत 2 व्हेरिएबल्स काय असतं. आता लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल काय होतं? लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल. सपोज मी एक एक्झाम्पल घेते इथे. लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. व्हेरिएबल असणं म्हणजे काय? व्हेरिएबल A to Z मध्ये तुम्ही कोणते पण व्हेरिएबल घेऊ शकता. आता इथं जनरली आपण कोणतं घेतो? X किंवा Y किंवा A B C D M N तुम्ही कोणते पण घेऊ शकता. आता लिनियर इक्वेशनचा 1 व्हेरिएबलचा जनरल फॉर्म काय होता? AX plus B equals to 0. म्हणजे इथे X काय झालं? व्हेरिएबल. X is a व्हेरिएबल. And where A and B are real numbers. आता तुम्ही 10च्या क्लासेस मध्ये आहात म्हटल्यानंतर तुम्हाला संपूर्ण नंबर्सचे टाइप्स माहित असायला पाहिजेत. आता नंबर्सचे कोणते कोणते टाइप्स आहेत? होल नंबर्स, नॅचरल नंबर्स, इंटिजर्स, आणखी कोणते तुम्हाला जेवढे माहिती आहेत तेवढे कम्प्लीट माहित असायला पाहिजे. कंपोजिट नंबर्स वगैरे त्याचे डेफिनेशन वगैरे पाठ असायला पाहिजे. आता इथे काय? X इज अ व्हेरिएबल आणि A B आर रिअल नंबर्स. रिअल नंबर्स मध्ये सर्व नंबर्स येतात. तर A इज नॉट इक्वल्स टू 0. कंडिशन याच्यावर काय असते? A इज नॉट इक्वल्स टू 0. A जर 0 असेल तर आपल्याला काय भेटतं? B इक्वल्स टू 0. आता B आहे काय? कॉन्स्टंट असल्यामुळे कॉन्स्टंट इक्वल्स टू 0 म्हणजे 1 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये होणार नाही. आपल्याला व्हेरिएबल कंपल्सरी पाहिजे. म्हणजे AX plus B इक्वल्स टू 0 हा जनरल फॉर्म आहे 1 व्हेरिएबलसाठी. आता 2 व्हेरिएबलसाठी आपल्याला पाहायचं आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला डेफिनेशन माहित असणं आवश्यक आहे. The definition काय सांगते? An equation which contains 2 variables and the degree of each term containing variable is 1. आता फर्स्ट जे सेंटेन्स आहे त्याचा मीनिंग काय होतो? The equation which contains 2 variables म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स कंटेन असतात. And सेकंड सेंटेन्स काय सांगतो? The degree of each term containing variable is 1. म्हणजे आपल्याला जे टर्म्स माहिती आहेत त्याच्यामध्ये जी डिग्री आहे व्हेरिएबलची ती किती असायला पाहिजे? 1. जर असं फॉर्म मध्ये जर इक्वेशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. फक्त तिथे व्हेरिएबल्स किती प्रेझेंट पाहिजे? 2. तर 2 व्हेरिएबल्स असतील तरच तुम्ही तिथे पाहू शकता की आफ्टर दॅट we see the definition of linear equation in 2 variables. फर्स्ट सेंटेन्स काय सांगतं? an equation which contains 2 variables म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स कंटेन असतात. and चे पुढचं जे वाक्य आहे ते इम्पॉर्टंट आहे. the degree of each term containing variable is 1 म्हणजे त्या इक्वेशन मध्ये
मध्ये असलेली जी टर्म्स आहेत दोन, त्याची डिग्री किती असायला पाहिजे, त्या व्हेरिएबल्सची डिग्री किती पाहिजे, 1. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आपण पाहत आहोत. त्याचा जनरल फॉर्म काय असतो, ax plus by plus c equals to 0. आता इथे व्हेरिएबल्स किती आहेत, x y, म्हणजे दोन व्हेरिएबल्स प्रेझेंट आहेत. आणखी कंडिशन काय असते त्याच्यावर, here a b c r काय असतात, रियल नंबर्स. here a b c r रियल नंबर्स. and second condition is a is not equals to 0 and b is not equals to 0. म्हणजे सेम टायमिंगला a पण 0 नसायला पाहिजे आणि b पण 0 नसायला पाहिजे, तरच त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता या दोन्हीपैकी एक जरी 0 असेल तर काय होईल, सपोज आता मी a च्या जागेवर 0 ठेवते, 0x, मग काय होतं 0x प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. मग काय होईल, x च्या जागेवर 0 ठेवल्यानंतर काय होईल, ही पूर्ण टर्म काय होईल, 0 होईल. नंतर सेकंड काय राहतं, by प्लस c इक्वल्स टू 0. आता by प्लस c इथे व्हेरिएबल्स किती प्रेझेंट राहतात, मग ओन्ली वन व्हेरिएबल दॅट इज y. त्यामुळे आपल्याला काय म्हणू शकतो, फक्त लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. पण आपल्याला पाहिजे कसं, 2 व्हेरिएबल्स. आपण स्टडी कशाचं करतोय, 2 व्हेरिएबल्स. म्हणून आपल्याला कंडिशन दिलेली आहे, a इज नॉट इक्वल्स टू 0 अँड b इज नॉट इक्वल्स टू 0. b च्या जागेवर जर 0 ठेवलं तर आपल्याला काय भेटतं, ax प्लस c इक्वल्स टू 0. म्हणजे आपल्याला परत इथं काय भेटतं, 1 व्हेरिएबल. त्यामुळे आपल्याला 1 व्हेरिएबल पाहिजे नाहीये, 2 व्हेरिएबल्स पाहिजे. त्यामुळे तेव्हाच आपण त्याला काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हा जनरल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, तरच तुम्हाला दिलेलं इक्वेशन, लिनियर इक्वेशन हा 2 व्हेरिएबल्स आहे किंवा नाही हे म्हणजे समजेल. आता याच्यामध्ये एबीसी काय, रियल नंबर्स. आता त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, मी तुम्हाला दाखवते. तरी पण तसं तुम्हाला ओळखायला येईलच, जनरल फॉर्म वरून ओळखता आलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आता सपोज फर्स्ट एक्झाम्पल आहे 3x प्लस 4y प्लस 5 इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये व्हेरिएबल्स किती प्रेझेंट आहेत, x and y. these are 2 व्हेरिएबल्स. हे झाले 2 व्हेरिएबल्स. x चा कोएफिशिएंट काय, 3, y चा 4 and this is 5 is a constant. म्हणजे 3, 4 and 5 हे काय झाले, रियल नंबर्स. and x and y are व्हेरिएबल्स. म्हणजे हा जनरल फॉर्म आहे, म्हणजे लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म काय, ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. म्हणजे या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आहे. तर मग म्हणून आपण त्याला म्हणू शकतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता सपोज नेक्स्ट एक्झाम्पल आहे √2a प्लस √5b प्लस 3 इक्वल्स टू 0. आता हा जनरल फॉर्म मध्ये आहे का, असेल तर सांगा. नसेल, जर कोणाला समजत नसेल तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता किंवा डायरेक्टली सरांना पण बोलू शकता, सरांना कॉल करून पण विचारू शकता. √2a plus √5b plus 3 equals to 0. Where a and b are variables and √2, √5 and 3 are also real numbers. That means it is a general form of linear equation in 2 variables. म्हणजे या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आहे, म्हणून हे पण इक्वेशन काय झालं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे .3x plus 5b plus 6 equals to 0. आता हा जनरल फॉर्म मध्ये आहे का, इथे पण √3a plus 5b plus 6 x पण घेऊ शकता, पण इथं कसं 2 व्हेरिएबल्स जरा म्हणजे डिफरंट मॅचिंग, त्याची मॅचिंग लेवल जी आहे ती डिफरंट होते. .3a plus 5b plus 6 equals to 0. म्हणजे a and b are काय, रियल नंबर्स, व्हेरिएबल्स. and .3, 5, 6 are also रियल नंबर्स. म्हणजे या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. जेव्हा अशा फॉर्म मध्ये इक्वेशन दिसलं की समजायचं की ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. मग a and b are काय, रियल नंबर, व्हेरिएबल्स. and .3, 5 and 6 are रियल नंबर्स. That means these 3 examples are linear equations in 2 variables. आता लास्ट एक्झाम्पल, हे एक्झाम्पल ज्यांना सांगता येईल असं वाटेल की मला त्यांना समजले, नाहीतर म्हणजे तुम्ही मला कमेंट करायचं नंतर, मी आता तुम्हाला ते
सांगणार नाही आन्सर काय आहे पण तुम्ही नंतर सांगू शकता मला की नाही म्हणजे हे इक्वेशन जे आहे लिनियर इक्वेशन आहे टू व्हेरिएबल्स मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. 4x plus 5y equals to 4. हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे आणि हे तुम्हीच सॉल्व्ह करायचे मला सांगायचे. तो क्वेश्चन मार्क लिहिले मी, तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. नंतर सेकंड जो पॉइंट आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, मला वाटतं हा पॉइंट आपण नंतर घ्यावा. इथे आपण